नमस्कार मित्रांनो, आज माझ्या एका विद्यार्थ्यांनी टाकलेल्या आरटीआय नुसार यावर्षी आरएफओच्या जवळपास 144 पोस्टचे मागणीपत्र आयोगाला मिळालेले आहे. एसीएफचे मे बी भविष्यात ऍड होऊ शकतात, त्यामुळे सर्व फॉरेस्ट करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही खूप आनंदाची बाब आहे. मित्रांनो, याच अनुषंगाने मी तुम्हाला काही फॅक्ट्स एमपीएससी बद्दल काही फॅक्ट्स सांगू शकतो, या पोस्ट बद्दल काही फॅक्ट्स सांगू इच्छितो. त्याच्यामध्ये पहिली म्हणजे काय आहे, याची जी काही पूर्वपरीक्षा आहे ही राज्यसेवेसोबत एकत्र होते. दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये जी काही मेन्स आहे, मेन्स मध्ये फक्त तुम्हाला 2 ऑप्शनल निवडायचे, त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये काही नाही. मुलांमध्ये खूप मोठा गैरसमज आहे की याच्यासोबत जीएस आहे, इंग्लिश आहे, मराठी असं काही नसून त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त 2 ऑप्शनल आहेत, त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये काहीच नाही आहे. हे मी वारंवार खूप वेळ सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे वारंवार सांगून हे पण बऱ्याच साऱ्या विद्यार्थ्यांना माहिती नाही, बऱ्याच साऱ्या टीचर लोकांनाही ती गोष्ट माहिती नाही. आणखी एक बाब याबद्दल की मुलांमध्ये आहे की ऑप्शनल कोणते निवडले पाहिजे. एमपीएससी फॉरेस्ट करताना सर्वात आवडीचे विषय त्याच्यामध्ये बॉटनी, झुलॉजी आणि ऍग्रिकल्चर आहेत. आता हे का बरं आवडीचे आहेत, तर मित्रांनो बराच सारा जो सिलेबस आहे, 5 पेक्षा जास्त जे टॉपिक आहेत ते हे जे काही 3 ऑप्शनल आहे याच्यामध्ये ओव्हरलॅप आहेत. त्यामुळे तयारी करताना हे जे विषय आहेत या विषयाची जी काही सांगड घालून तुम्ही 2 ऑप्शनल निवडायचे आहे आणि ही जी काही सुवर्ण संधी आलेली आहे याला तुम्ही ग्रॅब केलं पाहिजे. नमस्कार, धन्यवाद.